रणभूमी मराठी न्यूज. गुरु आराध्य फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. हातात घ्या 10 हिरे, पहा जरा आरशाकडे, 11वा दिसेल कोहिनूर, पहा स्वतःकडे या प्रेरणादायी ब्रीदवाक्याने प्रेरित होत हा भव्य कार्यक्रम दिनांक 1 मार्च 2026 रोजी रोटरी सभागृह गंजमाळ येथे आयोजित करण्यात आला होता. संस्थापिका आणि अध्यक्षा डॉक्टर सौ अर्चना आहेर यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. राजकीय, सामाजिक, धार्मिक, कृषी, वैद्यकीय, शिक्षण, विधी तसेच उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सुमारे 101 मान्यवरांना प्रमुख अतिथींच्या हस्ते महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. नांदेड, पुणे, धुळे आणि मुंबई या ठिकाणांहून पुरस्कारार्थी विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर सौ अर्चना आहेर, सचिव प्राध्यापक ललित खैरनार आणि खजिनदार भाऊसाहेब आहेर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका इंदुबाई नागरे, डॉक्टर डी धोंगडे, पाटील विवेक शिंदे, महंत अवधूत गिरी महाराज, दीपक दीक्षित, वाल्मिक गोपाल शास्त्री, अमोल गुंजाळ, अरविंद आहेर गणोरे आणि नितीन शेवाळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची प्रस्तावना हरीश आंब्रे यांनी केली तर आभार प्रदर्शन गुरुप्रसाद आहेर यांनी मांडले. संपूर्ण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. रामकृष्ण हरी. मी भागवताचार्य शिव महापुराण कथाकार हरिभक्तपरायण डॉक्टर सौ अर्चनाताई आहेर गणोरेकर, गुरु आराध्य फाउंडेशन संस्थापिका अध्यक्षा. आज 1 मार्च 2026 गुरु आराध्य फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिन. तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्वच विविध क्षेत्रातील अगदी तळागाळातील कोहिनूर रत्न शोधून त्यांना महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार गुरु आराध्य फाउंडेशनच्या अंतर्गत प्रदान करण्यात आला. खऱ्या अर्थाने गुरु आराध्य फाउंडेशनचं वर्षभरातील सामाजिक कार्य, आध्यात्मिक कार्य, सर्वच क्षेत्रातील जे कार्य आहे त्या कार्याला हातभार लावणारे अनेकांचे हात आहेत. त्यामुळे तळागाळातील असे काही नेतृत्व, अस्तित्व असणारे रत्न जे आहेत ते सगळ्या क्षेत्रातील रत्न शोधून गुरु आराध्य फाउंडेशनने तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 101 कोहिनूर रत्नांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वच टीमचे मी गुरु आराध्य फाउंडेशनकडून खूप सारे आभार व्यक्त करते. आजचा हा सुख सोहळा खूप मोठ्या थाटामाटात, आनंदात आणि समृद्धीने गुरु आराध्य फाउंडेशनच्या व्यासपीठावरती सर्व क्षेत्रातील अगदी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अत्यंत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व मोठं आहे असे सर्व प्रमुख अतिथी उपस्थित होते आणि त्या अतिथींच्या हस्ते महाराष्ट्रातून तळागाळातून आलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार हा प्रदान केला गेला. खरं तर शिक्षणाबरोबर संस्काराची खूप सारी गरज आहे. म्हणून ह्याच अनुषंगाने समाजामध्ये खूप सारे संस्कार पेरले जावेत. ह्या माध्यमातून हा गुरु आराध्य फाउंडेशनचा कार्यक्रम अतिशय आनंद वातावरणामध्ये सुफल आणि सफल सर्वांच्या याच देही याच डोळा सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. नमस्कार. गुरु आराध्य फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कोहिनूर रत्न पुरस्कार 2026 आज 1 मार्च रोजी संपन्न झाला. विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्काराच्या माध्यमातून ज्या लोकांना पुरस्कार मिळाला, म्हणजे पुरस्कार म्हणजे एक जबाबदारी आहे. आपलं कर्तृत्व आज आपण ते सिद्ध केलं, यापेक्षा अजून जास्त प्रमाणात तुम्ही कार्य करू शकतात. हा पुरस्कार आपल्याला दिशा दाखवत असतो. पुरस्कार कुठल्याही क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला मिळाला, त्यापेक्षा तो कोणी दिला, याचबरोबर का दिला, हे खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आज गुरु आराध्य फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील विविध गावातील, शहरातील अनेक युवक युवती आहे, पुरुष याबरोबर स्त्रिया आहे, या सर्वांना गुरु आराध्य फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर अर्चनाताई आहेर गणोरेकर यांच्या संकल्पनेतून कोहिनूर रत्न पुरस्कार देऊन आपण सन्मानित केला आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले जातं. याही पुढच्या कालावधीमध्ये फाउंडेशन विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करेल. याचबरोबर आपण हा व्हिडिओ बघत आहात, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक संदेश आम्ही सांगू इच्छितो. गुरु आराध्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करते. आपल्याही गावा शहरामध्ये आम्ही लवकरच पोहोचणार आहोत. विविध उपक्रम आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. गुरु आराध्य फाउंडेशन हे नाशिक नगरीमध्ये स्थित आहे, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये आमचं विविध ठिकाणी कार्य होत असतं. याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही नानाविध उपक्रम
फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्षा यांच्या माध्यमातून सर्व टीमच्या माध्यमातून राबवणार आहोत। आपण हा कोहिनूर रत्न पुरस्कार जो आम्ही आज या ठिकाणी केला, यामध्ये विविध पुरस्कार्थी यांना विविध मान्यवरांच्या हस्ते आपण पुरस्कार दिला आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील आपण विविध माध्यमातून चांगलं काम या ठिकाणी करणार आहोत। आपल्या सगळ्यांची साथ, आशीर्वाद, शुभाशीर्वाद नेहमी असावे ही या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक।